हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण बघणार आहोत काही इंग्लिश सेंटेन्सेस। मागची 2 व्हिडिओ आपण सेंटेन्स वर बनवले होते, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आणि आज आपण काही सेंटेन्स बघणार आहोत जे तुम्ही रोज रोज वापरू शकता। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। कोणतेही वाक्य कशा प्रकारे इंग्लिश मध्ये तयार होतं हे आपण आता बघूयात। ओके, तर सर्वात पहिला सेंटेन्स आहे आपला मला मला थोडं पाणी आणून द्या। कृपया। आता पहिले आपण काय करत होतो, पहिल्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिले पहिला घेत होतो आणि मग त्याच्यानंतर शेवटचा घेत होतो। पण जर कुठेही जर कृपया तुम्हाला पहिले दिसला, कृपया कृपया आलं म्हणजे तो काय करतोय तर एक विनंती करतोय। म्हणजेच कृपया याला काय करायचं, इथे पहिले घ्यायचं। मग कृपयाला इंग्लिश मधून आपण म्हणलं प्लीज। प्लीज कृपयाला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर प्लीज म्हणलं। मग आता याच्या नंतर काय करायचंय, मला थोडं पाणी आणून द्या। मग कृपया नंतर आपण काय करू, वापस यायचं असं। मग आणून द्या, आणून द्या यांच्यापैकी आणून द्या, यांच्यापैकी आणून जो शब्द आहे आणून, त्याचा अर्थ काय होतो आणणे, आणणे। मग आता आणणेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ब्रिंग म्हणतो। म्हणून इथे आपण घेतलं ब्रिंग। कशा करता, कारण की आपण पाणी आणायला सांगतोय, म्हणून आपण काय घेऊ तर ब्रिंग घेऊ, ब्रिंग। मग आता याच्या नंतर मला थोडं पाणी आणून द्या कृपया, आपण अशी वापस येत होतो। मग आता इथपर्यंत आल्यानंतर काय, पाणी, पाणी हे काय आपलं ऑब्जेक्ट आहे। म्हणजे जे आपलं पाणी आहे त्याला सोडून द्यायचं आणि एवढं झाल्यावर थोडं पाणी हे सोडून आपण आलो मलाकडे। मग मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर मी, म्हणून आपण इथे घेऊ मी। आणि मी घेतल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, थोडं पाणी पाहिजे, तर थोडंला आपण सम, थोडंला आपण सम म्हणतो अशा वाक्यामध्ये। मग आता पाणी, पाण्याला आपण काय म्हणतो वॉटर, म्हणून इथे घेतलं वॉटर। आणि पाणी आता आणायचंय, म्हणून अशा ठिकाणी काय करायचं, आताला नाव म्हणतात, म्हणून इथे लिहायचं नाव। तरी थोडी कठीण नाहीये, पण सोपंच आहे, पण थोडं मोठं आहे। जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओ बघितलेले असले तर तुम्हाला हे सुद्धा नीट समजेल। तर आता पुढचे अजून काही सेंटेन्स बघूयात। आता पुढचा सेंटेन्स आहे मी उद्या माझ्या मित्रांसोबत खेळणार आहे। आता तो उद्या खेळणार आहे, तो काळ जो आहे तो येणारा काळ आहे मित्रा, म्हणून हा काय असेल तर हा भविष्य काळ आहे। म्हणून भविष्य काळामध्ये शाल किंवा विलचा वापर होतो। शाल किंवा विलचा वापर भविष्य काळामध्ये होतो। मग हा सेंटेन्स कसा बनवावा लागेल, या सेंटेन्स नुसार याची रचना करून पहा जमते का। सर्वात पहिले तर आपण याच्यात शेवटचा घेतला होता,
पण जर सर्वात पहिले मी आलाय म्हणजेच आपण स्वतःबद्दल बोलतोय एवढं सर्वात पहिले आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तर म्हणजेच आणि मीला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय, म्हणून आपण इथे घेतला मित्रा आय. मग आता याच्यानंतर काय करायचंय, आता याच्यानंतर आहे नी घ्यायचंय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, हे नी करायचंय. तर मग पुढे भविष्यकाळ म्हणून शाल किंवा विलचा वापर होतो. जर आय लागला असेल तर आपण वापर करतो विलचा. मग आता पुढे काय करावं लागेल, आय विल. मग आता एवढं झालं, आय विल पहिला झाला आणि शेवटचा तर आपल्याला काही काम नाहीये, त्याला धरायचाच नाही. मग आता खेळणार. मग खेळणारला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर प्ले म्हणलं. काय म्हणलं तर प्ले म्हणलं. आय विल प्ले. नंतर मी उद्या माझ्या मित्रांसोबत खेळणार आहे. मग आता आय विल प्ले मित्रांसोबत हा शब्द घ्यायचा. खेळणार झाला आपलं. मग आता मित्रांसोबत. आता याच्यातला जो सोबत आहे, काय सोबत, तर आता याला आपण म्हणतो विथ. आता याच्यातला सर्वात पहिले तर सोबत घेऊन घ्यायचा, बाकीचा घ्यायचा नाही. मग आता आय प्ले विथ. मग आता एवढं झाल्यानंतर कोण मित्रा हे सोडून द्यायचं. मग आता माझ्याला आपण इंग्लिश मधून म्हणलं माय. आय विल प्ले विथ माय. तर कोणासोबत खेळणारे, मित्रांसोबत. तर मित्र याला आपण इंग्लिश मधून म्हणलं फ्रेंड्स. ओके. सेंटेन्स कसा बनला हे जर समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघून घ्या. ओके. तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. कृपया तुमचा मोबाईल इथे ठेवा. कृपया तुमचा मोबाईल येथे ठेवा. एकदा याला बनवून पहा बघा. या दोघांपेक्षाही फार छोटासा सेंटेन्स आहे. तुम्हाला कोणी काही म्हणणार सुद्धा नाही, चुकलं तरी आणि बरोबरही आलं तरी. तर बघा, कृपया तुमचा मोबाईल येथे ठेवा. हे इंग्लिश मध्ये कसं काय होईल, कृपया पहिले असो, शेवटी असो, मध्ये असो, कुठेही असो, तर ते आपण पहिलेच घेणारे. आणि कृपया आता पहिले तरी आपण पहिलेच घेणारे. मग आता कृपया याला आपण इंग्लिश मधून म्हणतो प्लीज. प्लीज. मग आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, प्लीज कृपया तुमचा मोबाईल येथे ठेवा. मग आता ठेवाला आपण इंग्लिश मधून वापरलं कीप. मग आता याच्यानंतर काय करावं लागेल, पहिला झाला, शेवटचा झाला. मग आता तुमचा याला आपण इंग्लिश मधून म्हणलं युअर. काय तुमचा मोबाईल. मग आता म्हणून मोबाईल. प्लीज कीप युअर मोबाईल. मग आता कुठे ठेवा, इथे ठेवा. इथे म्हणजेच इथे, म्हणजे इथेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, हिअर. हिअर म्हणतो ना आपण इथेला, म्हणून आपण इथे घेतलं हिअर. आताच ठेवायला सांगतायत म्हणून आपण इथे काय घेऊ तर नाव, कारण की आताला इंग्लिश मध्ये नाव म्हणतात. कृपया तुमचा मोबाईल इथे ठेवा. प्लीज कीप युअर मोबाईल हिअर नाव. ओके. हा सेंटेन्स समजला. तर आता आपण आपला पुढचा सेंटेन्स बघूया. पुढचा सेंटेन्स आहे मी उद्या मित्रांसोबत शाळेत जाईल.
मित्रांसोबत शाळेत जाईल. तुम्ही कोणासोबत जाता? एकटे जाता का मित्रांसोबत जाता? बघा आता सर्वात पहिले मी उद्या मित्रांसोबत शाळेत जाईल. आता हा कसा बनेल? बघा जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतोय तेव्हा आपण मी ने सुरुवात करतो मराठीत आणि इंग्लिश मध्ये कशाने सुरुवात करतो? आय ने. म्हणून मीला आपण इंग्लिश मध्ये म्हणलं आय. मग आता उद्याचा दिवस अजून आलाय का? नाही, तर तो भविष्य काळात आहे. म्हणून आपण काय केलं? आय लागला, म्हणजेच भविष्य काळात आपण वापर केला विलचा. आय विल. मग आता याच्यात आपण काय केलं? तो शाळेत जाईल. जाईल म्हणजेच तो जाणार आहे, म्हणून आपण इथे म्हणलं गो. आय विल गो. मग आता कुठे जाणार आहे? एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाणार आहे, म्हणून टू स्कूल. शाळेला इंग्लिश मधून स्कूल म्हणतात आणि आपण लावला टू, कारण की दुसरीकडे जायचंय. मग आता कोणासोबत जाणार आहे? तर मित्रांसोबत. सोबतला आपण इथे काय म्हणलं? विथ. स्कूल विथ. मग आता मित्र, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं फ्रेंड्स. तो एका मित्रासोबत नाही जाणार आहे ना. मग केव्हा जाणार आहे? उद्या जाणार आहे. म्हणून आपण काय म्हणलं? उद्याला इंग्लिश मध्ये काय म्हणता? टुमोरो. जर माहित नसेल तर लक्षात ठेवून घ्या, टुमोरो म्हणतात म्हणून. ओके. आय विल गो टू स्कूल विथ फ्रेंड्स टुमोरो. जर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जे व्हिडिओ जेव्हा तुम्ही व्हर्टिकल मध्ये करता, उभा मोबाईल धरून पाहता ना, त्याच्या खाली जेव्हा मोर नाव दिसतं ते असते, तेव्हा डिस्क्रिप्शन खुलते मोर नावावर क्लिक केल्यावर. मग तेव्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसेल, व्हॉट्सअप ग्रुप लिंक लिहिलेलं असेल. मग तुम्ही त्याच्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ज्या ज्या तुम्हाला स्टेप येतील त्या फॉलो करा, बाकी सगळं फ्री आहे. ओके. मग आता आपण पुढचे सेंटेन्स बघूया. मग पुढचा सेंटेन्स आहे, मला उद्या माझ्या मित्राशी भेटायचे आहे. माझ्या मित्राशी भेटायचे आहे. तुम्ही भेटता का तुमच्या मित्राशी? आजही भेटले म्हणा शाळेत, नाही का? मला. आता हा सेंटेन्स कसा बनेल? खूप सोपा आहे, तुम्हाला सुद्धा बनवता येईल. आता मित्राशी भेटण्याची त्याची इच्छा आहे. काय इच्छा? म्हणजेच आपण म्हणू शकतो वॉन्ट, इच्छा असणे. मग आता मला, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? तर आय. आता त्याची काय? भेटायची इच्छा आहे, म्हणून इथे घेतला आपण वॉन्ट. मग आता पहिलं एवढं झालं. कोणाशी भेटायचंय? तर मित्राशी. मग आता भेटायचंय तर मग उद्या भेटायचंय आणि कधी? टू स्कूल, टू मीट असा वापर होतो. सर्वात पहिले इथपर्यंत आल्यावर टू चा वापर करायचा. मग भेटणे, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? तर मीट म्हणतो. म्हणून आपण इथे घेतलं मित्रा मीट, कारण की आपण पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतो. मग आता आहेला इथे काहीच संबंध नाही आला आहेचा. मग आता पुढे आपण काय करू? मग आता दुसऱ्याच्या मित्राशी भेटायचंय का? नाही, माझ्या मित्राशी भेटायचंय. मग आता माझ्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणलं माय, कारण की माझ्याला आपण इंग्लिश मध्ये माय म्हणतो. मग आता केव्हा भेटायचंय? उद्या भेटायचंय, आज नाही भेटायचंय. मित्राला भेटायचंय, मित्राशी. माझ्या मित्राशी असं जुळतंय म्हणून आपण भेटायला पहिले घेतलं आणि माझ्या पहिले घेतलं. माझ्या मित्राशी असं जोडतंय कारण
मग आता मित्र याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? फ्रेंड म्हणतो ना. मग आता फ्रेंड उद्या भेटायचंय, मग आता उद्याला आपण इंग्लिश मधून म्हणू टुमोरो. ओके. मग आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया. मला उद्या नवीन शाळेची भेट घ्यायची आहे. मला उद्या नवीन शाळेची भेट घ्यायची आहे. घ्यायची आहे. आता त्याची काय इच्छा आहे, म्हणजेच त्याला पाहिजे असा शब्द पण होतो, त्यालाच वॉन्ट म्हणतात. मग आता स्वतःबद्दल बोलतोय, मलाला आपण म्हणू आय. एवढं तर माहिती आहे ना. आणि एक कमेंट आली होती की लाईव्ह करत जा म्हणून. तर आपला आहे ना टाइम नाही राहत फिक्स लाईव्हचा, तर मग कोणत्या टाइमावर करायचं हेच तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही जर टाइम सांगितला तर आपण सुद्धा लाईव्ह करू शकतो. पहिले सुद्धा 2-3 लाईव्ह घेतलेले, पण दर आठवड्यात दर वीक मध्ये लाईव्ह होईल असं आपण सांगितलं नाहीये केव्हाच. आणि टाइम फिक्स पाहिजे ना त्याच्याकरता, तो तुम्ही सांगू शकता की काय टाइम पाहिजे. तर मग ही काय त्याची इच्छा आहे, त्याला पाहिजे ते की मी या शाळेला भेटून आलो पाहिजे, माझ्या नव्या शाळेला. तर मग पाहिजेलाच इंग्लिश मध्ये वॉन्ट म्हणतात, म्हणून आपण इथे घेतलं वॉन्ट. आय वॉन्ट. मग आता कशाला दुसऱ्या नवीन शाळेला टूचा वापर करतो? सर्वात पहिले भेट घ्यायची, त्याला काय करायचंय? त्याच्याबद्दल व्हिजिट करायचंय, म्हणून आपण लिहिलं इथे व्हिजिट. मग आता मला उद्या नवीन शाळेची भेट घ्यायची आहे. मग आता काय घ्यायची? भेट घ्यायची. मग आता इथे पण टू व्हिजिट टू न्यू स्कूल, कारण की ते काय नवी शाळा आहे. मग आता नवीन शाळेची भेट, न्यू, नवीनला न्यू, शाळेची स्कूल. ओके. मग आता स्कूल नंतर केव्हा भेट घ्यायची आहे? तर उद्या घ्यायची आहे, म्हणून आपण इथे घेऊ टुमोरो. मग आता अजून एक सेंटेन्स घ्यायचा का? एक छोटासा सेंटेन्स देतो, तो तुम्ही कमेंट करा की काय बनेल. मी शाळेत जात आहे आणि माझे मित्र माझ्या सोबत आहेत. आता हे वाक्य जे सर्वात पहिले इंग्लिश मध्ये बनवून दाखवतील, त्याची कमेंट करतील, ते पुढच्या व्हिडिओ मध्ये मी सांगेल की ते विनर कोण होते, ज्यांनी सर्वात पहिले कमेंट केली होती की वाक्य काय बनेल. आणि ते बरोबर असलं पाहिजे सर्वात पहिले तर. ओके. समजा जर मलाच सांगायचंय तर मी कमेंट करून टाकेल आणि ती पिन करून टाकेल, म्हणजे ती सगळ्यात वरती राहील. जर समजा 15-20 दिवस मला कोणीच कमेंट नाही आली आपल्याला, तर मी एक कमेंट माझी याची पिन करून टाकेल. ओके. तर आता वाक्य संपलेले आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि करा. ओके. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.